एकदा तो भगवान बुद्धाच्या सानिध्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी अष्टशील घेतलं आणि जेतवनातच राहिला. तो जेतवनात 1200-1300 उपासक राहायचे, उपासिका पण तेवढ्या. रात्रभर ते ध्यान करायचे भगवान बुद्धासोबत, भिक्खू संघासोबत. रात्रभर बसायचं म्हणजे काय साधी बाब आहे का? स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स. त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा शुद्ध धम्म जो श्रद्धेनं कुशल कर्म करत करत हा जर जन्म एखाद्या माणसानं परिपूर्ण कुशल कर्मातच व्यतीत केला तर त्याला दुर्गती नाही, त्याला कुशल कर्माची सुगती आहे असं भगवंतानी आपल्या कर्म सिद्धांतामध्ये कर्म सिद्धांतात सांगितलेला आहे. आपण दररोज आणि दररोज कुशल कर्म 5 प्रकारचे करायला पाहिजे. आणि त्या 5 प्रकारच्या कुशल कर्मामध्ये पहिलं कर्म आहे खंती कर्म. खंती म्हणजे शांतीचे कर्म करायला पाहिजे. शांती कर्म म्हणजे काय नेमकं? शांती कर्मामध्ये आपल्या मनाला अमर्याद सहनशीलतेमध्ये बनवायला पाहिजे. अमर्याद सहनशीलता, अमर्याद अनुकंपा, अमर्याद परिपूर्ण क्षमाशीलता, हे 3 गुण आपल्या शांतीमध्ये मोडत असतात. आणि म्हणून हे पहिलं कर्म नेहमी करायला पाहिजे. पुन्हा 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 आपल्या चित्ताला याप्रमाणे जर बनवलं तर एक दिवस आपलं चित्त या जन्माची शांती प्राप्त करते. दुसरं कर्म करायला पाहिजे हिरी कर्म म्हणजे लज्जा कर्म करायला पाहिजे. 2 प्रकारची लज्जा आहे. एक मनाची लज्जा म्हणजे स्वतः मन हे
सदैव लज्जा करणार पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे. वाईट कर्म करायची, वाईट बोलायची, वाईट बघायची, वाईट बोलून पेटवायची एकमेकाच्या विरोधात, एकमेकाचं नुकसान करायची, त्याला वाईट वाटलं पाहिजे. अशा प्रकारे या जन्मामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीची लज्जा केली पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे. त्याला तुम्ही कुणाचा द्वेष करू नये शेवटच्या श्वासापर्यंत. मी कुणाचाही द्वेष करण्यामध्ये रस घेऊ नये शेवटच्या श्वासापर्यंत. अशा प्रकारे आपल्या मनाला या वाईट कर्माबद्दलची लाज वाटली पाहिजे. आणि त्यानंतर आपलं मन स्वतः लज्जाशील असलं पाहिजे. ते मनाला असं वळण लावलं पाहिजे जेणेकरून मन सदा सर्व काळ हे पवित्र आणि पवित्र होत जाईल आणि पवित्र बनत जाईल. आणि नंबर 3 की त्यांनी नेहमी ध्यान कर्म केलं पाहिजे. हे ध्यानाचं कर्म सकाळी, दुपारी, संध्याकाळी कमीत कमी 2 टाइम तरी सकाळचं ध्यान आणि संध्याकाळचं ध्यान. आणि हे ध्यान मध्ये 3 प्रकारचे ध्यान केले पाहिजे. एक ध्यान आनापान ध्यान, 2 बुद्धानुस्मृती ध्यान, 3 आणि मरणानुस्मृती ध्यान. हे 3 ध्यान आपण मन लावून सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास केले पाहिजे. याचा परिणाम एवढा चांगला होतो की प्रत्येक माणूस आपलं मन हे ध्यान कर्म करून करून एवढं गंभीर बनतं आणि एवढं शांत होतं आणि एवढं स्थिर होतं की या जन्मामध्ये तो सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त होत जातो. हे 3रं कर्म. आणि 4थं कर्म आपण केलं पाहिजे नेहमी आणि ते म्हणजे श्रद्धा कर्म. श्रद्धेनं आपण विहारामध्ये आलो पाहिजे, श्रद्धेनं धम्मदेशना ऐकली पाहिजे, श्रद्धेनं चिवर दान केलं पाहिजे, श्रद्धेनं भिक्खू निवास बांधून भिक्खू संघाला दान दिलं पाहिजे. श्रद्धेनं आपण आपल्या मनाला मात्र प्रसन्न ठेवण्यासाठी भगवान बुद्धाची पूजा केली पाहिजे सकाळी, संध्याकाळी. आणि श्रद्धेनं 3 ठिकाणी आपलं मन हे परिपूर्ण आपण वाहून घेणारं ठेवलं पाहिजे. बुद्धाला, धम्माला आणि संघाला. हे 3च आपले शरणस्थान आहेत. म्हणून आपण या 3 शरणस्थानावरच आपल्या स्वतःची पूर्ण जबाबदारी आपण ठेवली पाहिजे की मला बुद्धाशिवाय कुणालाही अनुसरायचं नाही, मला धम्माशिवाय कुणाला अनुसरायचं नाही आणि मला संघाशिवाय कुणाला अनुसरायचं नाही. मी बुद्ध धम्म संघाचा पाईक होईल. यांच्याशिवाय मी कुणाचा आधार या जन्मासाठी घेणार नाही. हे 4थं कर्म आपण केलं पाहिजे. आणि 5वं कर्म फार महत्वाचं आहे की जे वारंवार केलं पाहिजे आणि ते म्हणजे दान कर्म केलं पाहिजे. दानं दानं अधिष्ठानं दुर्गति निवारणं दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु
दानं ठानं अधिष्ठानं दुर्गती निवारणं. आपलं जर दान अधिष्ठान पूर्वक जर आपण देत राहिलो, प्रदान करत राहिलो, तर आपल्याला जीवनामध्ये दुर्गती अजिबात येणार नाही. कधीच दुर्गती आपल्या वाट्याला येणार नाही. अशा प्रकारे दान कर्म माणसाला आपलं जीवन सुधारण्यासाठी नेहमी नेहमी केलं पाहिजे. दान म्हणजे केवळ पैशाचं दान नाही, तर खरा धम्माचा दायाद होण्यासाठी, धम्माचा सखा होण्यासाठी, धम्माचा आपण हिस्सेदार होण्यासाठी आपण आपल्या मुलाचं दान केलं पाहिजे. आपल्या मुलाला भंते बनवण्यासाठी ते भिक्खू संघाला दान दिलं पाहिजे आणि आपल्या मुलीला भिक्खुनी बनण्यासाठी भिक्खुनी संघाला दान दिलं पाहिजे. म्हणजे हे रक्ताचं दान आहे. आणि जोपर्यंत आपल्या घरातून एक भिक्खू तयार होत नाही, एक भिक्खुनी तयार होत नाही, तोपर्यंत कोणत्याच प्रकारचं मात्र आपण धर्माचे हिस्सेदार, धर्माचे दायाद, धर्माचे पूर्ण महान असे पूर्ण वाहून घेणारे उपासक उपासिका होऊ शकत नाही. राजा अशोकाने हे महान असं काम एवढं मोठं केलं भारतामध्ये. त्याने 84,000 बुद्ध विहार बनवले आणि 2,500 लेण्या कोरून काढल्या. प्राण्यांना, पशु पक्ष्यांना, जनावरांना प्रचंड असे जंगल निर्माण करून ठेवले आणि गरोदर स्त्रियांना, बीमार स्त्रियांना, लेकरांना, मुलांना, बायांना, पुरुषांना दवाखान्याच्या दवाखाने भारतामध्ये सर्वत्र निर्माण करून ठेवले आणि ते सर्व फुकट. कुणालाही त्याचा चार्ज नाही, कोणत्या दवाईचा चार्ज नव्हता त्या काळात. आणि गर्भधारण झालेल्या बाईला तर पूर्ण 8 महिन्यापर्यंत तिला खुराक ठेवला होता त्यांनी, जेणेकरून त्यांच्या पोटी येणारे लेकर हे सुदृढ, निरोगी आणि दीर्घायुष्यमय टिकली पाहिजे. अशा प्रकारची सेवा करून सुद्धा राजा अशोकाला भिक्खू संघाने विचारलं होतं की तुम्ही कधी तुमचा मुलगा एक भिक्खू संघाला दान दिला का? एखादी मुलगी दान दिली का भिक्खू संघाला? तर तेव्हा ते म्हणाले की नाही, आणखी काय मुलगा मुलगी दान नाही दिली. तर भिक्खू संघ म्हणाले की आणखी जर तुम्ही मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघाला, भिक्खुनी संघाला दान नाही दिली तर तुम्ही धर्माचे दायाद झाले नाही, धर्माचे कोणते हिस्से करणारे किंवा धर्माला वाहून घेणारे झाले नाही, आणखी तुम्हाला बराच काळ आहे. आणि हे जेव्हा त्यांच्या मुलाला कळालं, महेंद्र त्यांचा मुलगा, तर तो महेंद्र हे भंते महादेव, भदंत महादेव यांच्याकडे गेला आणि त्यांच्यापासून त्यांनी प्रवज्जा घेतली आणि उपसंपदा घेतली आणि त्यांनी त्यांच्यापासून पूर्ण शिक्षण घेतलं. हे अरहंत भिक्खू होते, भदंत महादेव, जे नर्मदा खोऱ्यामध्ये राजा अशोकाने सोडले होते ते प्रचार प्रसाराला. अशा अरहंत भिक्खूला पाहायला त्यांचं दर्शन घ्यायला अशी रांग लागायची लांबच्या लांब 2-2 किलोमीटर. आणि ते अरहंत भिक्खू असल्यामुळे त्यांनी बोललेलं सर्व प्रत्येक व्यक्तीच्या मनाला शांती देत होतं, आनंद देत होतं. अशा प्रकारे आपण पाहतो
की राजा अशोकाचा पहिला मुलगा जो महेंद्र आहे तो भिक्खू झाला. आणि मुलीला जेव्हा कळालं, ती एका लेकराची आई होती, तेव्हा त्याला कळालं की माझ्या बापाला आणखी धर्माचा उत्तराधिकारी बनता आलं नाही. तेव्हा तिने आपल्या पतीला म्हटलं की मला चालले म्हणे, मी आता तुमच्या सोबत संसारात राहू शकत नाही. माझ्या बापाला धर्माचा उत्तराधिकारी बनवण्यासाठी मी सर्व त्यागणार आहे आणि मी भिक्खुनी बनणार आहे. तर ती संघमित्रा 500 स्त्रियांसोबत, तरुण मुलीसोबत ते भिक्खुनी संघामध्ये त्या सर्वजणी भिक्खुनी झाल्या. आणि त्यामुळे या देवानंद प्रिय प्रियदर्शी राजा अशोक यांच्या मुलीनं सुद्धा बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेऊन भिक्खुनी बनून आणि 500 मुलींनी भिक्खुनी संघामध्ये प्रवेश करून या धम्माला श्रीलंकेपर्यंत नेऊन पोहोचवलं. आज तिथल्या चौकामध्ये, घरामध्ये, वस्तीमध्ये संघमित्राचा आपल्याला पुतळा पाहायला मिळतो. बुद्ध धर्माचं पुनरुद्धाराचं काम या भिक्खुनी संघमित्राच्या द्वारे ती केल्या. बुद्धगयेची पिंपळाची शाखा घेऊन त्या प्रचार करत हे श्रीलंकेला पोहोचल्या. अशा प्रकारे धर्माचा दायाद बनण्यासाठी आपण आपल्या लेकराचं दान केलं पाहिजे. आणि जोपर्यंत लेकराचं दान करत नाही तोपर्यंत आपण खरे धम्माचे दायाद होऊ शकत नाही, धर्माचे वाटेकरी होऊ शकत नाही. म्हणून हे एक दान महत्वाचं आहे. ज्याने खूप दान कर्म केलं धम्मासाठी, एखादा 1 कोटीचा, 1.5 कोटीचा किंवा 50 लाखाचा बुद्ध विहार बनवला, त्यांनी समाजाला दान दिला बुद्ध विहार, किंवा एखादा 2 मजली 3 मजली ट्रेनिंग भिक्खू संघासाठी ट्रेनिंग बनवून दान दिलं, तर ते अजरामर होत राहते. ते अशा प्रकारे हे दान कर्म माणसाला देणं, याचं दुसरं पवित्र नाव आहे ते म्हणजे त्याग. आणि जितका जास्त माणूस त्याग करत राहील तेवढा तो जास्त सुखी होतो, तेवढा जास्त त्याला समाधान मिळतं. या बाबतीमध्ये अशी कथा आलेली आहे की श्रावस्तीमध्ये एक उपासक, अष्टशील उपासक होता. आणि तो अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी या दिवशी 8 शिलाचं पालन करायचं. दररोज तो पालन करून आपल्या जीवनामध्ये शिलाला डाग लागू देऊ देत नव्हता. आणि अशा पद्धतीने शील पालन करण्यामध्ये पौर्णिमेचा 8 शील, अमावस्येचा 8 शील, अष्टमीचा 8 शील, अशा या 8 शिलाच्या पालनामुळे त्याचं नाव पडलं अष्टशील उपासक. आणि तो प्रसिद्ध झाला. 10 कोटी लोकांमध्ये तो प्रसिद्ध झाला. आज आपण सर्वांनी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विहारात जमा होऊन अष्टशील घेतलं पाहिजे, सकाळी 9 वाजता. अमावस्येच्या दिवशी सुद्धा पांढरे वस्त्र धारण करून आपण अष्टशील धारण केलं पाहिजे. आणि 48 घंटे त्याचं पालन केलं पाहिजे. या उपासकांनी आयुष्यभर हे या 8 शिलाचं पालन केलं. एकदा तो भगवान बुद्धाच्या सानिध्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी अष्टशील घेतलं आणि जेतवनातच राहिला. तो जेतवनात 1200-1300 उपासक राहायचे, उपासिका पण तेवढ्या. रात्रभर ते ध्यान करायचे,
भगवान बुद्धासोबत, भिक्खू संघासोबत रात्रभर बसायचं म्हणजे काय साधी बाब आहे का? तर लोक त्या ध्यानामध्ये एवढे मग्न राहायचे. तर हा संध्याकाळी 6 वाजेपासून बसला आणि सकाळी 5 वाजेपर्यंत त्याचं ध्यान निरंतर चालत राहिलं बघा. आणि त्यामुळे त्याचं मन खूपच पवित्र मन होत. सकाळी 5ला मग सर्व निघाले बाहेर, उजेडल्यासारखं झालं. तर तो चेतवन महावीराच्या बाहेर आला. तर तिथं तलाव होता. त्या तलावात त्यांनी जाऊन तोंड वगैरे धुतलं, हातपाय धुतले. त्याच रात्री जवळच एक गाव होतं, त्या गावामध्ये 2-3 चोरांनी घराच्या घर फोडली होती. आणि त्या काळात लाइटिंग नसल्यामुळं चोर दिसतच नव्हती. त्याने खूप सामान सुमान पेट्या मिट्या आणल्या चोरून आणि त्या तलावाच्या झाडात आणून टाकल्या. तर सकाळी लोक 5 वाजता हे आपलं आपलं सामान शोधायला त्या झाडीमध्ये आले. तर त्या तलावात हात तोंड धुताना दिसला. तलावात तोंड धुताना दिसल्यामुळं त्या लोकाला वाटलं गावकडे हात चोर आहे का की. आणि तसा त्यांच्या मनामध्ये संशय आला. आणि जे त्याला धरलं बघा, आणि जे बडवलं लोकांनी असं चांगलं बडवून चांगलं ठोकलं तर तो बेचारा बेशुद्ध झाला. आणि ते पळाले सारे लोक. आणि तेवढ्यात भिक्खू आले. तर भिक्खू आले जेतवनातून. तर भगवान बुद्धाला बातमी कळवली की रात्री तर छत्रपाणी उपासक रात्रभर ध्यानाला बसला. आणि तो अष्टशील पालन करणारा अष्टशील उपासक होता. आणि त्याला लोकांनी लई मारलं. आणि तो बेशुद्ध पडला आणि मरून गेला. भगवान याची त्याची गती अशी काऊन झाली? भगवान बुद्धाला असा प्रश्न विचारला. तो तर अष्टशील पालन करायचा आणि आयुष्यभर त्याने अष्टशील पालन केलं भगवान, आणि आता त्याची गती अशी काऊन? तर भगवान म्हणाले त्याच्याकडून काही गलती झाली म्हणे. त्याच्याकडून त्याची पण काही त्याच्या पूर्वजन्माचं कर्म त्याच्या मागे लागलं. तर भगवान बुद्धाने त्याची पूर्वजन्माची कथा सांगितली की वाराणसी मध्ये ब्रह्मदत्त नावाचा राज्य करीत होता. आणि तेव्हा त्या राज्याच्या हाताखाला हा दिवाणजी होता. येणारे जाणारे यात्रेकरू त्यांची तो देखभाल करायचा. आणि ते बैलबंडीने याचे लोक त्यांच्या बैलबंड्या सोडायला लावायचा. त्यांची जेवायची व्यवस्था करायचा, त्यांचं झोपायची व्यवस्था करायचा, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था करायचा, सारी व्यवस्था करायचा. आणि म्हणे एक पती पत्नीचं मन जोड पाहिलं बैलबंडीनं. आणि ते त्यांच्या दरबारामध्ये उतरलं ब्रह्मदत्त राजाच्या. आणि मग त्यांची व्यवस्था केली. तर त्या बाईवर हा जो होता हा मोहित झाला होता. त्या बाईला पाहिल्याबरोबर त्याचं मन त्या बाईवरच गेलं. तर ते मोहित झाला तो. आणि मग त्यावेळेस त्या राजाच्या दरबारातून एक मणिरत्न चोरीला गेला होता. आणि तो यानेच आणला होता चोरून या दिवाणजीने. आणि यांच्या बैलबंडीमध्ये घातला, त्याच्या खालून त्यांच्या त्या पूर्ण कचऱ्यामध्ये त्या पेंड्यामध्ये. आणि सर्व पोलिसाला सांगितलं कामगारा शोधा, मणिरत्न शोधा, कोणी नेला तर साऱ्या बैलबंड्या शोधल्या. शोधून काढलं. आणि या माणसाच्या बैलबंडीकडे आले. तर याच्या बैलबंडीला शोधत असताना याच्या बैलबंडीच्या त्या कडब्यामध्ये दिसली ती. त्याला सांगितलं याच्या बैलबंडीच्या कडब्यात होता म्हणे. अगं हा चोर आहे म्हणे, धरायला धरा. आणि मग याने त्याला आदेश दिल्याला मारा म्हणे धरून. तर कामगारांनी धरलं, त्याला जे मारलं
तर मरेपर्यंत त्याचा मारण्याचा त्याचा जीव गेला. जीव गेल्यामुळं निरपराध माणसाला जीव गेल्यामुळं त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल की नाही. मग प्रायश्चित्त भोगायला निघाले. याला अनेक जन्मापर्यंत असत मरावं लागलं. अनेक जन्मापर्यंत अनेक जन्म जसं याने दुसऱ्याला मारलं तसं याला पण आपल्या जीवाला मरावं लागलं. आणि मार खाऊन खाऊन अनेक जन्म त्याचे असेच गेले. अशा प्रकारे त्यांनी केलेल्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. कर्म माणसाला सोडतच नाही. जे कर्म आपण करतो शरीरानं, जे कर्म वाणीनं करतो, जे कर्म मनानं करतो, ते कर्म करता 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 त्याच्या पाठीमागच ते कर्म जन्म जन्म लागते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त कर्म हे त्यागाचे कर्म केले पाहिजे. हे कोणता त्याग केला पाहिजे? मनानं त्याग केला पाहिजे. आपण जरी घरात असलो तरी, संसारात असलो तरी, लेकरा बाळात असलो तरी, समाजात असलो तरी, आपण आपल्या मनातून ईर्ष्या करायचा त्याग केला पाहिजे, मत्सर करायचा त्याग केला पाहिजे, क्रोधाचा त्याग केला पाहिजे, अभिमानाचा त्याग केला पाहिजे, गर्वाचा त्याग केला पाहिजे, जळकुकडेपणाचा त्याग केला पाहिजे. एवढंच नव्हे तर आपल्या मनातून द्वेषाचा त्याग केला पाहिजे, मोहाचा त्याग केला पाहिजे. आणि 120 प्रकारच्या तृष्णा आहेत. 120 प्रकारच्या तृष्णेचा त्याग केला पाहिजे. आणि एवढंच नव्हे, सृष्टीचा त्याग केला पाहिजे, प्रमादाचा त्याग केला पाहिजे आणि संशयाचा त्याग केला पाहिजे. आणि एकमेकाच्या घराला पेटवायचं आणि ही जी सवय आहे एकमेकाचं वाईट चिंतन करायचं त्याचा त्याग केला पाहिजे. आणि दुसऱ्याचं घेतलेलं आहे ते आपण त्याला दिलं पाहिजे वेळेवर. ते बुडवू नये, त्याला बुडवण्याची भाषा बोलू नये. तर या सवयीचा पण त्याग केला पाहिजे. आणि जेवढ्या आदती असतात त्या बेकार बेकार आदती, त्या सर्वांचा त्याग करता करता आपल्या या जन्मामध्ये परम शांती मिळते, परम सुख मिळते, हे आपल्या केलेल्या त्यागानं. आणि म्हणून मनुष्य हा जन्मभर त्यागी जीवन जगत असतो. तर तो यासाठीच की आपल्याला या जन्माचं सुख, या जन्माची शांती, या जन्माचं समाधान हे दुसरं कशातच मिळत नाही, तर ते त्यागामध्ये मिळते. ते पूर्ण परिपूर्ण त्यागी मनानं जगल्यानंतर मिळते. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये या कर्माला महत्व देऊन या कर्मासाठीच आपला उभा जन्म घालवला पाहिजे. या जन्मात दुसरं कोणतंच करण्यासारखं नाही. हे सर्वात मोठं कर्म आहे दान. आणि म्हणून जे जे लोक आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी समाजासाठी जितकं जास्त झिजायचं, जितकं जास्त राबायचं, जितकं जास्त झटायचं आणि समाज सुधारायचा यासाठी जिंदगी पूर्ण घालवलेली आहे. तुम्ही कोणत्याही स्त्रीला पहा, कोणत्याही पुरुषाला पहा, महापुरुषाला पहा, सत्पुरुषाला पहा, युग प्रवर्तकाला पहा, महामानवाला पहा आणि समाजाचा उद्धार करता पहा. ते जेवढे जास्त झिजले त्यागानं, जेवढे जास्त झिजले राबले, तेवढं जास्त त्यांच्या जीवाला किंमत आली, त्यांच्या ऐतिहासिक त्यागाला किंमत आली. आणि म्हणून हे कर्म सर्वात महत्वाचं मानलेलं आहे. आपण सर्वजण ही गोष्ट फार गंभीरपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. भगवान बुद्धाला जेव्हा जेव्हा लोक भेटत होते तर भगवान बुद्ध त्यांना 2 गोष्टी जास्त सांगायची. एक की जगात दुःख आहे आणि 2 हे दुःखाचं कारण आहे. आजही असा संसारात एक माणूस नाही
ज्याला दुःख नाही. आहे का कोणी दुःखमुक्त? कोणतं ना कोणतं दुःख माणसाला आहेच. कोणतं ना कोणत्या दुःखानं, कोणत्या ना कोणत्या दुःखाच्या वेदनेनं माणूस एक सारखा दुःखी आहे. संसारात एक कुटुंब नाही, संसारात एक बाई नाही, संसारात एक पुरुष नाही, संसारात एक समाज नाही, संसारामध्ये एक देश नाही जिथे लोक दुःखमुक्त झाले असं आपल्याला कुठे दिसणार नाही. आणि म्हणून याचं मुख्य कारण काय? हे दुःखाचं मुख्य कारण काय? बरेच लोक म्हणतात हे देवाच्या मनातच आहे म्हणून देव दुःख देतो. हे एक लोक सांगतात त्याच्या मनात होतं म्हणून त्यांनी याच्या वाट्याला दुःखच आणलं. आणि जर असं त्याच्या मनात आहे तर मग तो देव कसं काय? त्याला देव कसं म्हणता येणार आहे? आणि म्हणून हे काय सत्य पटत नाही माणसाला. कारण लॉजिक मध्ये सत्य टिकत नाही, हे तत्वाला सत्य टिकत नाही. म्हणजे याच व्यक्तीच्या जीवाला दुःख देणं देवाला हा अन्याय नाही का? मग याच माणसाला सुखात ठेवायचं, या माणसाला दुःखात ठेवायचं, म्हणजे हे अत्याचार अन्याय करणं हे देवाला शोभते का? मग याला का देव म्हणतात का? आणि म्हणून हे काय तत्व पूर्णपणे माणसाच्या बुद्धीला पटत नाही की देवानं आपल्या मनात आणलं की याला दुःखीत ठेवायचं. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी या बाबतीमध्ये शोध घेतला की जगामध्ये हे असा देव कुठं नसतो. आणि म्हणून आपण याच्यावरती विश्वास ठेवणं, बुद्धांनी धम्माप्रमाणे देवावर विश्वास ठेवणं म्हणजे धोक्याचं आहे. देवावर विश्वास ठेवणं हे मिथ्या दृष्टी आहे, हे खोटी दृष्टी आहे, अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून हे दुःखाचं कारण काय आहे? कोणाला विचारलं आपण कसं काय तुमचं बरं आहे का? तर सारं बरोबर आहे म्हणते. घरात पैसा खूप आहे, जमीनही खूप आहे, टू व्हीलर पण 2 आहेत, 4 व्हीलर 1 आहे, आणि इथे फ्लॅट आहे, आणि तिकडे नाशिकला फ्लॅट घेतला साहेबांनी, आणि पुण्याला घेतला 1 फ्लॅट, आणि तो 2 कोटीचा आहे, आणि हे 50 लाखाचा आहे, आणि काहीच कमी नाही. आणि 2 मळे आहेत, 2 मळ्यामध्ये 2-2 मोटरी आहेत, आणि केळीचा तर पैसा एवढा येतो काय सांगूच नका, आणि उसाचा पैसा एवढा येतो सांगूच नका. अहो मजुरही भरपूर आहेत, आणि बाया भरपूर आहेत कामाला आमच्याकडं, काहीच कमी नाही, सारं बरोबर आहे. परंतु काय करावं, जीवाला समाधानच नाही. एवढं सारं कोटीचा आहे पैसा, 100 कोटीच्या पुढं धन दौलत आमची कमाई आहे हो, पण काय करा, जीवाला समाधानच नाही. असे अनेक लोक सांगतात की जीवाला समाधानच नाही, सार आहे म्हणतात, एवढं सोनं गळ्यात आहे, 2-2 अंगठ्या सोन्याच्या, 3-3, 4-4 वन, 1 पीस, 2 पीस, 3 पीस, 4 पीस आहे, सार आहे, परंतु जीवाला समाधान नाही, असं नेहमी बोलले जातं. याचं कारण काय? काय समाधान कशामध्ये आहे? आपण थोडा वेळ जर विचार केला तर हे जर धन दौलत, जमीन जुमला, सोनं चांदी, शेती भाडी, मळे, उसाचा मळा 50 एकर, आणि केळीचा मळा पूर्ण 10 एकर, आणि फ्लॅट पूर्ण 1 कोटीचा, हे फ्लॅट 50 लाखाचा, हे कशामध्ये मोडते? हे मोडते लोभामध्ये, हे मोडते मोहामध्ये, हे मोडते पूर्ण इच्छेमध्ये, हे नाना प्रकारच्या तृष्णेमध्ये मोडते. म्हणजे कोणती तृष्णा असो, कोणतीही धन दौलतीची हाव असो, कोणताही मोह असो, कोणताही लोभ असो, कोणती पूर्णपणे इच्छाशक्ती असो, ती माणसाला समाधान देते का? नाही देऊ शकत. याचं उदाहरण दिलंय का ग्रंथामध्ये, ही एका ठिकाणी तुम्ही 2 चुली पेटवली, आणि दोन्ही चुलीला तुम्ही पूर्ण सरपण लावलं, आणि जाळ पेटू लागला, आणि वरती तुम्ही एका चुल्यावर पूर्ण भगोनं ठेवलं,
पातेलं म्हणा, आणि एका चुलीवर तुम्ही तावा ठेवला आणि त्या चुल्याला तुम्ही सतत सतत सरपण लावलं तर ते पेटत राहणार नाही का? आणि इकडे तुम्हाला पूर्ण चपात्या काहीतरी करावंच लागणार आहे, कोणतं ना कोणतं पंचपक्वाने करावंच लागणार आहे. आणि सारं 15, 20, 30 लोकांचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही ते तावा उतरला आणि गंज उतरला तरी तुम्ही सरपण लावू लागला तर ते जाळ प्रज्वलित होईल, भडकत राहील नाही का? तुला म्हणते का मला तुम्ही सरपण लावणं बंद करा, म्हणते का? ती आपण लावतच राहतो. जेव्हा सरपण लावणं बंद कराल तेव्हा तिथे अग्नी विझते. तसंच मनाला जर तुम्ही विषय पुरवले तर मन इच्छा करतच राहते, मन लोभ करतच राहते, मन तृष्णा करतच राहते, मन मोह करतच राहते, मन हे वासना करतच राहते, मन हाव करतच राहते. कोणती ना कोणती त्याला हाव लागते. एक हाव संपली की दुसरी करते, दुसरी संपली की तिसरी करते, आहे का? करते की नाही? आणि एक लोभ संपला की दुसरा करते, आणि दुसरा लोभ तिसरा करते, आणि एक मोह संपला की दुसरा करते. अशा प्रकारे ते काय थांबत नाही. आणि म्हणून मोह, लोभ, इच्छा, वासना, हाव, तृष्णा यामध्ये काय माणूस समाधानी होत नाही आणि त्याला काही समाधान मिळत नाही. त्यामुळं मन खऱ्या अर्थानं समाधानी आणि आनंदात शांती सुख भोगायला कधी कारण होईल? खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल की भगवान बुद्ध म्हणतात, जेव्हा मनामध्ये अग्नी पेटायची पूर्ण तयारी झाली विषयाची, जेव्हा ते विझून जाते, कामाग्नी विझते, मोहाग्नी विझून जाते, लोभाग्नी विझून जाते, क्रोधाग्नी विझून जाते, तृष्णाग्नी विझून जाते, हाव करायची वासना अग्नी विझून जाते, तेव्हा मन निवांत होते, शांत होते. आणि या शांत मनाला मत समाधान प्राप्त होते. असं भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये माणसाच्या मनाला समाधान देण्याचं वर्णन केलं. हे या ठिकाणी हे जे नाकाचा शेंडा आहे इथून तर हे जे नाकाचे हे या दोन्ही डोळ्याच्या बाजूच्या जे काय पूर्ण केस आहेत त्याच्यापासून जर तुम्ही असं आलात आणि इथे जर तुम्ही थांबलात, इथे खोलगट जागा आहे आणि तिथे जर तुम्ही जास्त वेळ 100 मिनिट 200 मिनिट जर मन निरंतर मन जर निर्विकार मनाने जर तुम्ही एकाग्र झाले तर तिथे मन शांत होते. हे मनाची निवांत अवस्था, हे मनाची शांती, हे मनाची स्थिरता, हे मनाचं स्थिर होणं, मनाचं बॅलन्स होणं, मनाचं समतोल येणं हे माणसाच्या समाधानाचं लक्षण आहे. आणि म्हणून इथे समाधान जिथे आहे तिथे शांती आहे. संतुष्टी परमं धनं जिगीचा परमारोग. संतुष्टी परमं धनं विश्वासा परमायाती निब्बानं परमं सुखं. जिगीचा परमारोगा, सर्वात जो रोग आहे मोठा रोग तो मनाला लागतो, प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्राण्याला. आणि तो रोग म्हणजे भुकेचा रोग आहे ना. आपल्याला भूक लागली तर आपण किती तळमळतो, आपण किती कासावीस होतो, आपण किती परेशान होतो की भाकर आहे की नाही सांगा, लवकर करा भाकर कुठला लवकर करा. म्हणजे सर्वात मोठा रोग आहे भूक. आणि त्याच्यावर औषध आहे जेवण जसं आपण केलं की शांत जीव होतो. म्हणून म्हटलेलं आहे जिगीचा परमारोगा, सर्वात मोठा रोग आहे भुकेचा. संतुष्टी परमं धनं, संतुष्ट होणं किंवा संतोष वाढवणं हे परम धन आहे. आणि विश्वासा परमायाती,
आणि विश्वास वाढवणं हे सर्वात मोठं धन आहे. आणि निब्बाणं परमं सुखं, आणि सर्वात मोठं सुख जे आहे ते निब्बाणाचं आहे. म्हणजे पेटलेल्या विजा जीवा जसा विझून गेल्याबरोबर निवांत वाटतो, आणि ती जी मनाची अवस्था आहे ती निब्बाणाची आहे. पेटलेलं मन जेव्हा निवांत होते, पेटलेली क्रोधाग्नी, पेटलेले रागाग्नी, पेटलेली द्वेषाग्नी, पेटलेली मोहाग्नी, पेटलेली तृष्णाग्नी जेव्हा निवांत होते, शांत होते, तेव्हा मात्र माणसाला आपलं मन निवांत झाल्याची जाणीव होते. आणि ते निब्बाणं परमं सुखं, सर्वात उच्च सुख आहे निब्बाण. निर्वाण म्हणजे निवांत होणं. तिथं 3 शब्द आहेत की निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण. हे महापरिनिर्वाण म्हणजे महापरिनिब्बाण हे सम्यक संबुद्धाला लावल्या जातं. आणि परिनिर्वाण जे आहे हे अनंत व्यक्तीला लावल्या जातं. आणि हे जे निब्बाण आहे, हे निब्बाण जो व्यक्ती असतो, जो 10 प्रकारच्या संसार बंधनातून मुक्त झाला, त्याला लावले जाते की ज्याचे सारे बंधन मुक्त झालेले आहे. आणि तो 10 बंधनातून मुक्त होऊन एकदम निर्विकार झाला, निवांत गेला, त्याला मात्र निर्वाण लावले जातं. म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माप्रमाणे हे महत्वाचं कर्म करण्यावर जोर देत राहावा. हा जन्म आपण का ग्रहण केलेला आहे, या जन्मात नेमका आपण का आलो, थोडा विचार केला पाहिजे आपण की मला हा जन्म का मिळाला असेल. तर आपल्या मायबापाची पुण्याई असते की ज्या मायबापांनी खूप मोठ्या प्रेमानं, खूप मोठ्या तळमळीनं, खूप मोठ्या महान पुण्याईनं आपल्याला जन्माला घातलेलं असते. त्या आईच्या दुधाचं कर्ज आणि वडिलांच्या उपकाराचं ओझ आपल्याला नेहमी ध्यानात घेतलं पाहिजे. हे आईच्या दुधाचं कर्ज आणि वडिलांच्या उपकाराचं ओझ आपण किती फेडतो म्हणलं तरी फेडता फेडणं मुश्किलच आहे. असं कोटी 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 महान असं कर्ज आहे. आणि म्हणून तुम्ही आई वडिलांचे सोन्याचे पुतळे जरी करून घरात ठेवले, 5-5 फुटाचे किंवा 10-10 फुटाचे सोन्याचे पुतळे, तरी सुद्धा आई वडिलांचे हे कोटी कोटी उपकार कशानं चुकत होत नाही. एवढे महान आई आणि वडिलांचे उपकार असतात. हे लक्षात घेऊन नेहमी आईच्या दुधाच्या कर्जाची जाणीव ठेवून, वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवून आपण त्यांची जिवंतपणे सेवा केली पाहिजे. त्यांना त्रास देऊ नये, त्यांना छळू नये, त्यांना कष्ट देऊ नये, त्यांना कोणत्या प्रकारचे हाल होणार नाही यांची नेहमी काळजी घ्यावी. इमानदारीनं, तळमळीनं आणि खूप मोठ्या मनानं आपण हे काम करावं. याला सेवा कर्म म्हणतात. सेवा आई वडिलांची करावी, सेवा धम्माची करावी, सेवा भिक्खू संघाची करावी, सेवा समाजाची करावी, सेवा आपल्या मित्रांना आपल्यावर काय उपकार केले असतील त्यांची करावी, सेवा आजोबाची करावी, सेवा आजीची करावी आणि सेवा देशाची करावी. आणि म्हणून सर्वात जास्त सेवा बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नासाठी आपण राबून झटून झिजून उभा आयुष्य या 3 रत्नासाठी आपण खर्ची घातलं पाहिजे. ते ऐतिहासिक कर्म आहे सेवेचं. या सेवेच्या या कर्मापेक्षा जगात कोणतंही कर्म अनमोल कर्म नाही. जे लोक बुद्ध, धम्म आणि संघ, बुद्धासाठी, धम्मासाठी, संघासाठी आयुष्यभर झिजत राहिले, आयुष्यभर राबत राहिले, सारा जीवन त्यांनी रक्त आटवलं, त्यांचं हे ऐतिहासिक कर्म हे निश्चितच
शतकानुशतक हे लोकाला प्रेरणा देत राहील. मोठ्या तळमळीनं, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या आपुलकीनं, मोठ्या जिव्हाळ्यानं आपण हे कर्म करण्यावर जोर द्यावा. ही सर्वात मोठी बुद्ध धम्म आणि संघ याचा प्रचार करून याची लोकाला शिकवण देत राहणं ही जगातली सर्वात मोठी सेवा आहे. आणि ही सेवा मानवतेची खरी सेवा आहे. आपण सर्वजण हे करण्यावर जोर द्यावा अशी मी मंगल मैत्री व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब भूतानु भावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब धम्मानु भावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब संगानु भावेन सदा सोति भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.